वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आज आहे नेक्स्ट डे. काल त्रिशाचा मस्त असा बर्थडे झाला आणि जसं मी तुम्हाला म्हणालो होतं की आम्ही रिसॉर्टला जाणार आहे. तर आता आमचं आवरून झालं आहे सगळ्यांचं आणि छान आता आम्ही रिसॉर्टला जायला निघतोय. ऑलमोस्ट 1:30 वाजला आहे. आमचं 2चं चेक इन आहे पण आम्हाला जरा लेट झालं आहे. पोचता करता 1 तास लागेल ना हो. 1 तासात पोचून जाऊ आम्ही. आणि आता जेवण वगैरे झालं, घरातलं सगळं आवरून झालं आणि आता आम्ही निघतोय. काय त्रिशाच्या इकडे फुटबॉल खेळणं चालू आहे. ओय तिकडे कुठे चालली तू? तर चला आता आम्ही निघतो. पुढे जे काय होईल ते मी दाखवेलच, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर जस्ट आम्ही निघालो आहे. आता आमचं रिसॉर्ट आहे पवना लेकला ना, पवना लेकला. पोचता करता 1 तास जाईल. त्रिशा इकडे बसली आहे, मम्मी इकडे पप्पा, त्रिशाचं चाललंय आजी सोबत मोबाईल बघायचं काम आहे ना. चला बघूया आता कसं आहे. जस्ट आम्ही पोहोचलो, चेक इन केलं आणि आता चाललो आहे. त्रिशाला जायचं स्विमिंग पूलला. सो तिला असं झालं होतं की कधी मी स्विमिंग पूलला जाते. सो आता आम्ही चाललो आहे आणि असं काहीतरी आहे. इथे हे गझेबो आहे, इकडे मस्त अशी ही लॉन आहे आणि इकडे कॉटेजेस आहे. मी दाखवते 1 मिनिट. जे इकडे हे कॉटेजेस आहेत, इथून आहेत स्टार्ट होतात असे. इकडे हे कॉटेजेस आहेत. लॅम्प वगैरे मस्त लावलेत बघ इथे एंट्रीला. आणि त्रिशा गेली आहे मम्मी त्यांच्या कॉटेजमध्ये. आणि इकडे ही लॉन, इथे हे गझेबो. ते टेबल चेअर वगैरे ठेवायला पाहिजे त्यांनी गझेबो मध्ये. म्हणजे आपली गाडीला पार्किंग पण आहे इथे गाडी पार्क केली. थांब ना त्रिशा, पहिला आपल्याला खायचंय, लगेच नाही. तिला जे करायचं ते करून दे तिला नंतर. ठीक आहे मग तू कॉस्ट्युम घालून घे, खाऊन घे. तुला असं झालंय मी कधी स्विमिंग करेन. अरे ते इथं जवळच आहे ना, म्हणून म्हटलं मी की असं गेलं की इकडे वॉशरूम आहे, इथे अशी स्पेस आहे. नाही इथून पहिलं त्याला ऍक्सेसच चेंज झाला. जास्त मोठी झाली का? नाही ठीक आहे. या दोघांचं चालू इकडे टीव्ही लावायचं काम. काय बघणार आहे आता टीव्ही लावून तुम्ही? चला खायला जाऊ. बाहेर आपली गाडी. तर असे इकडे पण काही कॉटेजेस आहेत.
आणि पूलकडे चाललो आहे आता आम्ही, रेस्टॉरंट आणि पूलकडे, कारण भूक लागली आहे आणि आता 4:30 वाजले. इकडे बसायला वगैरे, सो असे हे इकडे कॉटेजेस आहेत. आणि इकडे बसायला, आणि इकडे पूल आहे. पूल छोटा आहे वाटतं. हो, एवढा खोल नाही, आपला सोसायटीचा आहे तेवढाच आहे. हो, सोसायटीचा आहे तेवढाच डेप्थ आहे. मॅडम लागलाय स्विमिंगला. पाय पोचताय का? इकडे ये, नाही तर हा, जर नाही पोचले तर त्या बाजूला जा. त्या बाजूला उंच 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 आहे बघ बरं. शिकलं का? मी पहिल्यांदा बघते, कधी शिकली मलाच नाही माहिती. मला तर भूक लागली, मी तर खाणार आहे आता. ये छोटा पण आहे स्विमिंग पूल कितना हाँ, टाइम छोटा पूल 9 बजे तक आहे. मला वाटलं 7 पर्यंत आहे. इव्हिनिंग टाईम होता, प्रचंड भूक लागली होती. मग आम्ही हायटी घेतला. हायटीमध्ये आम्ही घेतलं होतं मिक्स भजी, सँडविच आणि फ्रेंच फ्राईज, आणि तीनही एकदम मस्त होतं, एकदम टेस्टी होतं. मिक्स भजीमध्ये पनीर भजी, आलू भजी, मिरचीची भजी अशी होती, आणि सगळं एकदम टेस्टी आणि गरम मिळालं होतं आम्हाला. त्रिशा तिकडे स्विमिंग करत होती आणि आम्ही इकडे स्नॅक्स एन्जॉय करत होतो. छान रिलॅक्स होऊन गप्पा करत आम्ही मस्त असा आमचा हायटी घेतला होता. हायटी वगैरे घेऊन झाल्यानंतर त्रिशा, राजेश आणि पप्पा तिघांनी मस्त स्विमिंगचा आनंद घेतला होता. भिजलाय पाण्याने. ते तिघजण स्विमिंगचा आनंद घेत होते आणि तिथेच साईडला बसून मम्मी आणि मी मस्त रिलॅक्स चिल करत होतो. क्लाउड्स होते, वेदर एकदम थंड आणि एकदम शांत वातावरण होतं, त्यामुळे खूप छान रिलॅक्स फील होत होतं. मम्मी, हवा कमी आहे तर. तुम्ही एक साइडला आले. एक तो छोटे. काय हुशार लोक.
खुर्ची घे तर आता हे थकले त्यामुळे पुन्हा स्नॅक्स मागवलं आणि आता खाणार आहे. त्रिशा बघा कशी थंडीने कुडकुडते. काय ग कसं आहे? थकली का? थकले नाही, पोट थकलंय थोडस. बॉडी नाही थकली का? तुम्ही थकले का हो? त्यानंतर ते तिघं मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले. मग आम्ही तिथे बाजूलाच लॉन होती, झोका होता, आम्ही छान तिथे रिलॅक्स बसलो. म्युझिक चालू होतं त्यामुळे एकदम छान वाटत होतं. एकदम शांत वातावरण, थंड हवा, यामुळे एकदम रिलॅक्स फील करत होतो. मस्त बसून आम्ही छान गप्पा वगैरे केल्या. बराच वेळ आम्ही तिथे गप्पा वगैरे केल्या आणि त्यानंतर खेळायला गेलो होतो. आम्ही काय काय गेम्स खेळलो हे तुम्ही पुढे नक्की बघा. जोरात मार त्रिशा. अरे देवा, एक अजून चान्स द्याव तिला. लगेच नाही त्रिशा, कोणती पण गोष्ट जेव्हा ते आपण नेहमी खेळू ना तेव्हा इथं मारते तर इकडे जाणार आहे, इकडे ठेव ना, नेम ठेव ना. मस्त ताकद लाव. असं मार. हा. ते लगेच येणार. तरी हात फिरवला तू. हात नाही हल्ला पाहिजे. हात नाही पावडर नाही आणि तेवढी. पुढे ढकलायची, हे बघा अशी. तू असंच खेळ बघा तसं आजी. छान आम्ही सगळेजण मिळून कॅरम वगैरे खेळलो. त्रिशा ॲक्च्युली पहिल्यांदाच खेळत होती त्यामुळे तिला तितकं जमत नव्हतं, बट ती प्रयत्न करत होती. आणि बऱ्याच वर्षांनी आम्ही पण चौघंजणं कॅरम खेळलो त्यामुळे एकदम छान वाटत होतं. भरपूर वेळ आम्ही कॅरम खेळलो. सगळ्यांना एकदम एन्जॉय करता आलं, कारण असे गेम आता खेळणं होत नाही आणि बऱ्याच वर्षांनी खेळता आल्यामुळे सगळ्यांनी एकदम एन्जॉय केलं होतं. तर भरपूर वेळ आम्ही कॅरम वगैरे खेळलो, मस्त एन्जॉय केलं. त्रिशा ॲक्च्युली फर्स्ट टाईम कॅरम खेळली, ती याच्या आधी कॅरम नव्हती खेळली आणि तिला पण खूप मजा आली. आता ऑलमोस्ट 9:30 वाजत आले आणि आम्ही आता डिनरसाठी आलो आहे. बघूया. डिनरमध्ये आम्ही नॉनव्हेज घेतलेलं. 2 भाज्या घेतलेल्या चिकनच्या, एक चिकन मालवणी आणि एक चिकन हंडी होती. दोन्ही भाज्या एकदम छान टेस्टी होत्या. आणि चीज स्टफ पराठा घेतलेला, जो फर्स्ट टाईम घेतला होता आम्ही, आणि तो पण एकदम छान टेस्टी होता. सगळं जेवण एकदम छान होतं. रिसॉर्ट एकदम छान आहे, हायजीन आहे, क्लिनलीनेस, टेस्ट सगळं एकदम मस्त आहे. मस्त पोटभर आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर पुन्हा आम्ही खेळायला गेलो होतो. बऱ्याच महिन्यांनी आम्ही बॅडमिंटन खेळलो. मागे आम्ही कोर्ट वगैरे बुक करत होतो बॅडमिंटन आणि मग खेळायला जायचो, पण अलीकडे ते पण झालं नव्हतं. तर खूप महिन्यांनी आज बॅडमिंटन खेळलो होतो राजेश आणि मी, त्यामुळे एकदम छान एन्जॉय केलं. मम्मी पप्पा तर खूप वर्षांनी बॅडमिंटन खेळले आणि त्यांनी पण खूप जास्त एन्जॉय केलं. त्रिशाला पण खूप मजा आली, छान एन्जॉय झाला आमच्या सगळ्यांचा तिथे. बराच उशिरापर्यंत आम्ही सगळेजण बॅडमिंटन खेळलो. ऑलमोस्ट रात्रीचे 11:30 पावणे 12 झाले होते आणि छान असा एन्जॉय करून आम्ही झोपलो. नेक्स्ट डे आमचं चेकआउट होतं आणि ब्रेकफास्ट वगैरे करून आम्हाला लवकर चेकआउट करायचं होतं, कारण पुढची बाकी बरीच कामं होती, त्यामुळे आम्ही लवकर चेकआउट करणार होतो. सो ब्रेकफास्ट करायला आलो आणि तुम्ही बघू शकता भरपूर असे ऑप्शन्स होते इथे ब्रेकफास्टला. ओट्स होते, फ्रूट्स होते, फ्रूट्समध्ये पण वॉटरमेलन,
पपाया हे होते आणि ब्रेड टोस्ट ह्या गोष्टी पण होत्या आणि इडली होती आणि सांबर, इडली सांबर, चटणी, मिसळ, पोहे, बॉईल एग, भुर्जी आणि ऑमलेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. छान ब्रेकफास्ट होता, भरपूर असा पोटभर आम्ही सगळ्यांनी मिळून ब्रेकफास्ट केला. हेल्दी होता आणि टेस्टी पण होता. ब्रेकफास्ट वगैरे झाल्यावर आम्हाला तिथे टेबल टेनिस दिसलं आणि आमचं 11 वाजेचं चेकआउट होतं. 10 वाजेपर्यंत आमचं सगळं आवरून झालं होतं. म्हटलं चला थोडा वेळ आपण टीटी खेळूया. आम्ही मस्त थोडा वेळ खेळलो. राजेशने पण स्नूकर वगैरे खेळलेलं आणि छान थोडा वेळ एन्जॉय केला पुन्हा आणि मग आम्ही चेकआउट केलं होतं. तर आमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि आम्ही पुन्हा थोडा वेळ खेळलो आणि आता रूमवर आलो आणि चेकआउट करायचं आहे. सो रेडी झाले मी आणि चेकआउट वगैरे करायचं आहे. त्रिशा इथे रेडी आहे, हे बघा बॅग वगैरे अडकवून. तिने आजीने बर्थडेला दिलेली बॅगच घेतली की बोलली मी हीच बॅग घेते, तुमच्या दोघांचे पण कपडे यातच घ्या. आणि स्कूलला नेण्याच्या आधीच तिने इकडे ती यूज करायला घेतली. चला निघूया मग. जस्ट आम्ही घरी पोहोचलो. आम्ही पार्किंग मध्येच आहे. पप्पा, राजेश आणि त्रिशा घरी चालले आणि मम्मी मी खालूनच चाललोय एक्झिबिशनला. ऑटो बुक केली आम्ही, ऑटोने एक्झिबिशनला जाणार आहे. बघूया आता तिथे काय मिळतं काय नाही ते. इतर वेळी तर राजेश असतात एक्झिबिशनला जायला आणि मम्मीला आणि मला खूप आवडतं, त्यामुळे यावेळी ते बोललं की तुम्ही दोघीच जा, आम्ही काही येत नाही. आता आम्ही जातोय, बघूया काय मिळतं काय नाही ते. जे पण काही होईल किंवा जे पण काय मला छान दिसेल मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन. आहे बघ तसं जसं तुझं तसं. सिंगल पीस पण मग सेम असंच आहे ना तिचं का वेगळं आहे? भरपूर वेगळं आहे. कलर थोडासा वेगळा आहे. थोडी मोठी साईज आपण तरी पण तुझ्या हाताला मोठी लागेल. ये कॉम्बो है पूरा, चेन, फिंगर रिंग्स और याच्यापेक्षा थोडी मोठी साईज. हे छोटं होईल. बेबी कडे इसके हे खूप छान होतं ऍक्च्युली. तिच्यात किंचित मोठी साईज असते ना. चॉकलेट वाली डॉल. हा कितीला? परवा तरी घेतला ते घर बघ किती मस्त आहे. हे काय आणि मम्मी तू हात लावलाय ते? ही बाईक आहे चॉकलेटची. हे ती कितीला आहे? एक्झिबिशन्स खूप छान होते. आम्ही एका एक्झिबिशनला जाणार होतो बट आम्ही 3 ठिकाणी एक्झिबिशन्सला गेलो आणि सगळे एक्झिबिशन एकदम छान होते. मस्त अशी आम्ही छोटी मोठी शॉपिंग केली. मेजर होतं माझं साड्या घेणं, ज्या माझ्या घेऊन झाल्या आणि मग त्यानंतर संध्याकाळी आम्ही घरी आलो. तर मग असे आम्ही घरी आलो. ऑलमोस्ट घरी येता करता आम्हाला 6:15 साडेसहा वाजले होते. 3 ठिकाणी एक्झिबिशनला गेलो होतो आम्ही आणि मस्त अशी शॉपिंग झाली आहे. खूप वस्तू असं खूप काही नाही घेतलं. 2 साड्या घेतल्या आणि 1-2 गोष्टी घेतल्या. तर मस्त खरेदी झाली. म्हणजे साड्या आम्हाला एकदम छान मिळाल्या आणि तुम्ही मागचे व्लॉग बघितले असेल तर तुम्हाला माहिती की मी साड्या मोस्टली मम्मी सोबत असतानाच घेते, कारण तिला खूप व्यवस्थित कळतं त्यामुळे. आणि चॉईसला मम्मी असली की मला बरं वाटतं कुठली पण गोष्ट घ्यायला रिलेटेड टू साड्या मेनली.
सो 2 साड्या घेतल्या, एक मम्मीने घेतली, एक मी घेतली, म्हणजे मी मम्मीला घेतली आता अधिक मास म्हणून, आणि एक मम्मीने घेतली तिच्यासाठी. आणि असं छोटी मोठी शॉपिंग करून आम्ही घरी आलो. आणि ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल म्हणून मी हा ब्लॉग इथेच एंड करते. आता संध्याकाळचे 7:30 पावणे 8 होत आले आहे आणि मम्मी बोलली की चला आता तुमचा अधिक मासचं सगळं करून घेऊया. तर आता पुरणाचा स्वयंपाक मम्मी करत आहे, कारण मी नाशिकला गेली नव्हती. तर त्यामुळे मम्मी आली तर मम्मी बोलली आता तुमचं ते अधिक मास जे आहे ते सगळं करून घेऊया. ती सोबत बऱ्याच गोष्टी घेऊन आली आहे ज्या पण काही लागतात त्या. तर आता तोच स्वयंपाक चालू आहे. मला बाकीच्या भरपूर गोष्टी करायच्या आहेत आणि असं आहे. तर ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल म्हणून मी हा ब्लॉग इथेच एंड करते. तर पुढचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा आमचं कसं होतं अधिक मास वगैरे. आणि चला तर मग भेटूया पुढच्या अशा छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.